सकाळी 6:30ला आपल्या शेतातील कामांची सुरुवात होते. तर आता स्ट्रॉबेरी तोडून भरून तिची पॅकिंग चालू आहे. 12 वाजलेले आहेत. तर मंडळी, ज्यावेळेला तुम्ही प्रवास करता किंवा मार्केटमध्ये फळे खरेदी करता, तर प्रवासात असल्यावरती काय होतं की ही जी वाट्या आहेत ह्या वाट्या टोल नाक्यावर विकल्या जातात. तर या वाटीमध्ये फळं बसतात 250 ग्राम आणि हे जे स्ट्रॉबेरीचं बॉक्स आहे या बॉक्समध्ये फळे बसतात अर्धा किलो. तर आता टोल नाक्यावरती फळं खरेदी केल्यानंतर मग ते फळ कोणतंही असो, स्ट्रॉबेरी असो, चिक्कू असो, सफरचंद असो किंवा द्राक्ष असो, तर ती फळं तशी खायची नाही आहेत. तुमच्यासोबत पाणी असतंच. त्या पाण्याने ती फळं धुवा आणि मगच खायला सुरुवात करा. कसं आहे, ऑर्गॅनिक पद्धतीने शेती केली जाते पण कमी प्रमाणात. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे काय होतं की ऑर्गॅनिक शेतीला खर्च खूप आहे आणि केलेला खर्च निघत नाही, म्हणून ऑर्गॅनिक शेती कमी प्रमाणात केली जाते. आता तुम्ही ज्याला मार्केटमध्ये जाता त्याला मार्केटमध्ये सुद्धा ही फळं खरेदी करता. मग ती फळं तुम्ही घरी न्या, 20-25 मिनिटं पाण्यामध्ये भिजत घाला आणि मगच स्वच्छ धुवून आपल्या मुलांना खायला द्या आणि तुम्हीही घ्या. आपण आहोत शेतकरी. समाजाला साक्षरता करणं हा आपला धर्म आहे.